आणि आता एक मोठी बातमी, सैफच्या घरी काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीच्या आधारे आता गुन्हा दाखल झालेला आहे। कर्मचारी एरियामा फिलिप्स उर्फ लिमाच्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल झालेला आहे। आरोपीवरती चोरीसह हत्येचा प्रयत्न, ट्रेस पासिंगचा गुन्हा सुद्धा आता दाखल झालेला आहे। आरोपी सैफ अली खानच्या घरामध्ये शिरून काही शोधण्याचा प्रयत्न करत होता। लिमा यांनी हटकल्यानं या हल्लेखोराकडून हा हल्ला झालेला आहे। लिमा यांनी आरडाओरडा केला आणि त्यानंतर तो आरडाओरडा ऐकून सैफ अली खान मदतीला धावले। सैफ आणि हल्लेखोरामध्ये हाणामारी झाली। प्रतिकार करणाऱ्या सैफ अली खानवरती या हल्लेखोरानं नंतर वार केले, अशी माहिती आता लिमानं दिलेली आहे। सूरज सावंत आपल्याला या संदर्भातले आणखी अपडेट देतील। सूरज, नक्की सैफ अली खान याच्या घरावरती जे त्याच्यावरती झालेल्या हल्ल्याच्या संपूर्ण प्रकरणात आता एरियामा लिमा ही त्याची जी मेड होती त्याच्या आता जबाब पोलिसांनी नोंदवलेला आहे आणि तिच्याच तक्रारीच्या आधारावरती वांद्रे पोलिसांनी आता गुन्हा दाखल केलेला आहे। या व्यक्तीवरती प्रामुख्याने चोरी, त्याचबरोबर ट्रेस पासिंग आणि जीवे मारण्याचा प्रयत्न या कलमाअंतर्गत हा गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती ही पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। प्रामुख्याने जर त्यावेळी काय घडलं हे देखील एरियामा लिमा यांच्याकडून विचारण्यात आलं। त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आरोपी हा स्टेअरकेसने वरती आला होता आणि तो घरात आल्यानंतर काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होता असल्याचं दिसलं। त्याचवेळी त्या आरोपीला हटकल्यानंतर त्याने थेट लिमा यांच्यावरती हल्ला चढवला। त्यांच्या उजव्या हातावरती त्याने चाकूने वार केले आणि याच नंतर एरियामा लिमा यांनी आरडाओरड केली। रक्तबंबाळ झालेल्या एरियामा लिमा यांना पाहून सैफ हा त्या ठिकाणी धावला आणि त्याच्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली आणि त्यावेळीच त्याने सैफवरती हल्ला केला, चाकूने त्यांच्यावर वार केले असं समोर आलेलं आहे। या घटनेनंतर सैफ यांना त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात उपचारासाठी नेलं, तर आरोपी ज्या मार्गाने आला होता त्याच मार्गाने पळून गेला असं देखील म्हटलेलं आहे। आत्तापर्यंतच्या CCTVत कुठेही निदर्शनास आलं नसल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। मात्र काही CCTVमध्ये त्याचा चेहरा आलेला आहे आणि त्याची स्पष्टता ही देखील पोलिसांना मिळालेली आहे। त्यामुळे जवळपास 15 जणांची टीम ही या आरोपीचा शोध घेत आहे। काही संशयितांची विचारपूस केली जात आहे, तर काही दिवसांपासून जे सैफच्या घरी वारंवार येत होते त्यांच्या देखील चौकशी ही पोलिसांकडून केली जाते। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आरोपीचा मूळ उद्देश हा चोरीचा होता असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आलेला आहे। आता आरोपीच्या अटकेनंतर त्याने तेच घर का निवडलं, त्याच घरी म्हणजे सैफ राहत असलेल्या घरी का आला किंवा त्याला याआधी त्याने रेकी केली होता, या संपूर्ण प्रकरणाची माहिती या आरोपीच्या अटकेनंतर कळेल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। निश्चित सूरज, तू आपल्या सोबतच राहा। सैफ अली खानवरती हल्ला करणारा सराहित गुन्हेगार हा असल्याची माहिती मिळते। त्याला पोलिसांनी आधीच ताब्यात घेतलेलं होतं अशी ही माहिती समोर आलेली आहे। एक मोठी बातमी की सैफ अली खानवरती हल्ला करणारा हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती आहे। सूरज, या संदर्भातले अपडेट आणि या संदर्भातले अपडेट आपण गणेश कडून घेऊयात। गणेश, सैफ अली खानवरती ज्यानं हल्ला केलेला आहे तो एक सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळते, काय अपडेट आहे? हा आरोपी हिस्ट्री शीटर आहे। ह्याच्यावरती घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत आणि याआधी देखील त्याला पोलिसांनी अटक केली आहे। आता एक गोष्ट स्पष्ट होती की वेगळ्या वेगळ्या थिअरीज ज्या समोर येत होत्या की सैफ अली खान यांच्या घरीच काहीतरी झालं, मोलकरीणनं त्याला आत घेतलं, ह्या थिअरीला आता पूर्णविराम लागलेला आहे। कारण पोलिसांचं स्पष्ट म्हणणं आहे की हा हिस्ट्री शीटर आहे, याच्यावर हा सराईत गुन्हेगार आहे, याच्यावरती गुन्हे आहेत, घरफोडीचे गुन्हे आहेत, चोरीचे गुन्हे आहेत आणि यानं चोरीच्या उद्देशानंच सैफ अली खान यांच्या घरी प्रवेश केला। दुसऱ्या इमारतीतून तो आला, बॅक साईडनं आला, एक जाळी तुटली होती त्या जाळीतनं तो आत आला, त्यानंतर पाईप आणि शिडीच्या माध्यमातून तो 12व्या मजल्यावरती पोचला। 6व्या मजल्यावरती त्याचं CCTVमध्ये त्याचे इमेज पोलिसांना प्राप्त झालं आहे, त्याच्याच आधारे याची ओळख पटली आहे। याशिवाय दुसऱ्या इमारतीच्या CCTV कॅमेऱ्यातनं तो बाहेर जाताना दिसतोय, पण त्यावेळेला त्याच्या तोंडावरती कपडा होता म्हणून तिथं आयडेंटिटी दिसत नाही आहे, पण 6व्या मजल्यावरच्या CCTVमध्ये त्याचा चेहरा दिसतो आणि त्याच्या आधारेच मुंबई पोलिसांनी तिची ओळख पटवली आहे। त्याला शोधण्यासाठी एक 10 ते 15 टीम तयार केल्या आहेत। फक्त मुंबई क्राईम ब्रांच नव्हे तर मुंबई पोलिसांची टीम देखील याच्यामध्ये सामील आहे आणि त्याला लवकरात लवकर पकडण्यात येईल असा विश्वास मुंबई पोलिसांना आहे। म्हणून आत्ताच्या घडीला घरफोडीच्या किंवा घरात चोरी करण्याच्या उद्देशानं हा चोर तिथं आला, पण सर्वात मोठा प्रश्न आहे की ह्याला त्या बिल्डिंगच्या या प्लॅनबद्दल किंवा बिल्डिंगमध्ये जिना कुठे आहे, कुठून जायचं, कोणता ब्लाइंड स्पॉट आहे जिथून तो येऊ शकतो, मागे फक्त एक वॉचमॅन असतो, तिथून आपण कसंही आत यायचं, या सगळ्या बाबी त्याला कशा कळल्या
हा एक मोठा प्रश्न आहे. त्याने ह्या बिल्डिंगची रेकी केली होती का? 12व्या मजल्यावरती सैफ आणि करीना कपूर राहतात हे त्याला माहिती होतं, तर ह्याने त्याचीही रेकी केली होती का? घरी कोण असतं, किती लोक असतात, या सगळ्या बाबींबद्दल त्याने माहिती घेतली आणि त्यानंतरच 12व्या मजल्यापर्यंत तो पोचला. तो पोचून तिथं त्याने चोरीचा उद्देश त्याचा होता, पण घरकाम करणाऱ्या मोलकरीणनं त्याला अडवलं आणि त्याचा आवाज ऐकून सैफ अली खानचे उशीर रात्री आले होते. त्यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्याकडे असलेल्या चाकूनं त्यानं सैफ अली खान यांच्या मानेवर आधी वार केला, हातावर वार केला आणि मग नंतर ज्यावेळेस सैफ अली खान खाली वाकले हल्ला झाल्यानंतर, त्यानंतर त्याने पाठीत त्या चाकूनं हल्ला केला. चाकूही मोठा होता, छोटा नव्हता, कारण 5 ते 6 इंच चाकूचा एक तुकडा त्यांच्या पाठीत घुसला होता, ज्याला शस्त्रक्रिया करून पोलिसांनी बाहेर काढलं. म्हणून चोरीचा उद्देश होता. आता हा तिथपर्यंत कसा पोचला, इतर कोणी त्याला मदत केली होती का, या सगळ्याबाबत त्याच्या अटकेनंतर समोर येईल. सध्या तरी एक आरोपी आहे, 2 संशयित दिसत आहेत, एक आरोपी आहे. तर ह्यापैकी कोण याची माहिती पोलिसांना मिळाली आहे आणि त्या अनुषंगाने पुढील चौकशी आणि तपास मुंबई पोलीस करणार आहेत. निश्चित गणेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आणि एक छोटासा ब्रेक घेतोय. या बातमी संदर्भातले अपडेट आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. एक छोटासा ब्रेक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.